सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणी पुर तुझ्या डोळ्यात वाचले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केलाय संध्याकाळी, पण सकाळपासून सुरुवात झालेली आहे ब्लॉगला. तुम्हाला सकाळच्या क्लिप नंतर बघायला मिळतील. ह्या दोघीजणी म्हणजे ज्ञाना आणि सावी आई आणि बाबांना किती त्यांच्या मागे लागतात आणि त्रास देतात आणि तेवढीच मजा पण करतात घरात आणि काय काय होतंय. पण आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. 1 2 चेतना आणि आमच्या 2 चिंटू मुली थोडंफार काय काम आहे त्याच्यासाठी चाललंय. बिलकुल सोडत नाही तिला असं वाटतं आई कुठेतरी सोडून चालली म्हणून हे बघा आली. आणि आमचं शाहू बघा कशा वाटतं. शाहूचा हेअरबो कशा वाटतं सगळ्यांनी सांगा. आणि आम्ही कधीपासून एक बोटच फक्त दाखवतो सगळ्यांना. चाचू कुठे. हा चाचूला बघ लवकर घे. हा घे. सकाळपासून 5-6 घेतलेत न मागता. आई जवळ येते आणि फक्त चाचूलाच. आम्ही चाचूलाच घेतो ना, दुसरं कोणाला नाही घेत. बघा ही एक अशी आणि ही पण अशीच. फोन आमचे कुठे असतात आम्हालाच माहित नाही. चल सो तुम्ही पण जर पोस्टातलं अजून सुकन्या अकाउंट काढलं नसेल तुमच्या बेबीचं तर नक्की काढा. आम्ही काढलेलं आहे दोघींचं पण. आणि येस अच्छा ऑनलाईन पण आपण भरू शकतो का. अकाउंट खोलल्यानंतर अच्छा तुमच्या इकडच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडा आणि ऑनलाईन पण भरू शकतो. अच्छा घरी पण काढता का. अच्छा काका काढून देतील पाहिजे असं नाही करायचं. थांब सुकन्या मोठे होते. हे बघा पप्पा जायला निघालेत आणि पप्पांना जाऊन देत ना दोघी पण. चेतना बाजूला. हा दोघी पण जाता का तुम्ही दोघी जाता आबांबरोबर. जाता का. जाता गाडीत बसून जाता. गाडीत चालवती हे काय आता. तू असं मला लास्ट मोमेंटला कधी पण कुठे पण घेऊन जातो. कधी हेअर एकदम मेसी असतात आणि हेअर स्ट्रेटनर यूज करायला टाईम नसतो. मला खूप टाईमपासून एक असं हेअर स्ट्रेटनर कोम पाहिजे होता. सो मी अगारोचा हेअर स्ट्रेटनर कोम मागवला आहे आणि एक अमेझिंग प्रोडक्ट आहे. मला पर्सनली खूप जास्त आवडलं. असं मस्त आहे की कोम करायचं आणि केस एकदम स्ट्रेट होतात. मी तुम्हाला यूजसुद्धा करून दाखवते. सो या हेअर स्ट्रेटनर कोममध्ये हेअर स्ट्रेटनर कोम येतं आणि त्याचबरोबर ग्लव्हसुद्धा येतं. गरम असतं म्हणून तुम्ही हे वेअर करून यूज करू शकता. सो हे हेअर स्ट्रेटनर कोम पेडल डिझाईन येतं. ॲडव्हान्स कोटिंग मटेरियल येतं फॉर इझी ग्लाइड. आयोनिक टेक्नॉलॉजी येतं टू रिड्यूस फ्रीझीनेस. 5 हीट सेटिंग्समध्ये येतं अप टू 210 डिग्री सेल्सिअस. PTC हीटिंग एलिमेंट आहे. यात ऑटो शट ऑफ सेटिंग आहे. आता मी तुम्हाला यूज करून दाखवते. मला एकदम अमेझिंग रिझल्ट मिळत आहे या कोममुळे. सो एकदम 1 गो मध्ये स्ट्रेट होतात ते. सो तुम्ही बोलते माझे तर हेअर्स ऑलरेडी स्ट्रेट आहेत, पण माझे जे आता न्यू ग्रोथ आलेली आहे ती एवढी स्ट्रेट नाही आहे, थोडीफार वेवी आहे आणि मी एकदम ह्याच्याने केले ते एकदम स्ट्रेट झालेले आहे. सो आय एम रेडी टू गो. तुम्हाला डिफरन्स दिसू शकतं की माझे आधीचे कसे थोडे वेवी आहेत आणि हे फिरवल्यावर कसे स्ट्रेट आहेत. सो हा अगारोचा हेअर स्ट्रेटनर कोम मला पर्सनली खूप जास्त आवडला आहे. एकदम भारी आहे, म्हणजे कुठेही लास्ट मोमेंटसाठी एकदम बेस्ट आहे. फटाफट तुम्ही रेडी होऊ शकतात या कोमनी आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नक्कीच जाऊन चेकआउट करा. छान आहे रे, मला पण आवडलं. तुझे पण केस स्ट्रेट करता येतील आपल्याला. आणि हँडी पण आहे ना. हँडी पण आहे आणि फटाफट स्ट्रेट होतात. गाणं थम गाणं. आणि एक बघा कुठे बसलाय आमचा शावा. बघा कुठे बसलाय शावा. सकाळची फन तुम्ही बघितली असेल आणि आम्ही निघालेलो आहोत आता. आम्ही दोघे आणि आमच्या 2 मुली. कशा वाटतात. फाल्गुनी ट्विन्स झाले असते तर असंच आपण निघालो असतो ना. नाही निघालं असतं. ट्विन्स झाले असते तर एक मी घेतलं असतं, एक तू घेतलं असतं आणि निघालं असतं. दीपाला घेऊन निघायला लागलं असतं. चला विंडो सीट. बघा बाहेरच्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करते. आणि ही बघा ती बघ आता हे करते. ये करते ये करते त्यांना.
झालं आता दुसरं गाणं की हेच चालू असतं न्यायालयात. आता दुसरं गाणं. सो आम्ही आता आलेलो आहोत मामेन मी मध्ये मामेन मी मध्ये. तोपर्यंत इथे सावीने केलेला आहे कार्यक्रम. हॅलो हाय कोण आहे? फ्रेंड आहेत बाबाचे. तिकडे बघ बाबाचे फ्रेंड आहेत. हाय कर. हॅलो हॅलो. नाना बॉन्ड झाली आहे, सावी बॉन्ड झाली. तिथून आम्ही हा शॉप काही सोडला नाहीये कारण की A to Z सगळं मिळतं. हा मोठे होईपर्यंत सगळं मिळणार इकडे. बाय बाय. इकडेच थांब तू. खूप खेळणे आहे तिकडे. खेळायचं दिवसभर. एक एयरटाइट वाला भी है इसमें, वो भी दिखा दो. हमारा कलर आप दो ना जरा. आमचे टकलू कसे झाले बघा गोल गोल मस्त. नको थांब थांब. स्टील आहे ना आतमध्ये. ही बघितली का मालकीन? बघितली का? हे बघ ब्ल्यू कलर घेतली. कामोठे मध्ये आधी एक माणूस नाही भटकायचा आणि आता तो घेईल का? दुकान मला माहितीये का इथे कन्फ्युजन असतं दुकान. तुला एवढ्या लोक नाही घालायचे. दे दे दे. टकलू टकलू तुला हेअरबँड पाहिजेत का टकलू? पण झोपलेल्या पण आता शॉपिंग दिसली तर दोघी पण उठला. बघा एक टकलू बाबू उठला आमचा आणि केशवाला बाबू उठला. झोपलेली ना तू पण? निघली आलेली ना दोघींना. असं पकड ना. हिने पण हाच घेतला हिने पण हाच घेतला. सेम नाही घेतलाय का? काय नाव आहे तुझं? नाव काय आहे तुझं? बटरफ्लाय की बटरफ्लाय घेऊन टाक. बटरफ्लाय घेतो तुझा. साऊ आणि नानूला होईल आमच्या. असं नाही करायचं. ह्या दोघी शॉपवर शॉप फिरतायत कारण की लवकरच एक शॉर्ट ट्रिपला जाणार आहेत आणि आजच फायनल झाले ते. हिने हिच्या नवऱ्याची परमिशन नवऱ्याला रेडी कसं केलंय मला तो डाऊट आहे मोठा. काय काय बोलून रेडी केलंस? काय बोलून रेडी केलंस? हा एका फोनवर झाला ना की दम दिला? नानू काय बोलतात? नानू नानू प्रत्येक एक कपडा पकडते. हा नान्या आहे की ना तुला? बघ बोल बोल बोल. कोण आहे बघ? कोण आहे बघ? बाप रे. आणि चल हातात नाही पकडायचं. चल बोल ना काय सांगितलं तू दादाला की तो लगेच रेडी झाला ट्रिपला जायला? दादा रेडीच होते. दादा कधीपासून मला सांगतात बघ तू आणि त्यात सोन्याहून पिवळं मी बोललो या पोरींना काहीतरी द्यायला लागेल. ये बुबू कितना असा एक टाइम होता कॉलेज टाइमला. आम्ही खारघरला उत्सव चौक आहे इकडे. तिकडे बाहेर असे स्टॉल लागायचे आणि मोमोज फेमस तेव्हा झाले आणि आम्ही एवढं खायला यायचो. तर आम्ही इथे यायचो खायला आणि एवढी गर्दी असायची सर्कलला ना फाल्गुनी. काय करणार ऑप्शन नाही व्हेज खाण्याशिवाय. श्रावण आहे. मोमोज खाऊन झालेत पण इथे आल्यावर कितना टाइप का है अपने पास? पाच टाइप का है ना? 5 टाइप्स.
5 टाईपची पाणीपुरी खायला कधी विसरू नका खारघरला आल्यावर. आम्ही आल्यावर नक्की खातो आवर्जून. नाही तुम्ही खा, तुम्ही खायला. रेग्युलर, मिंट, गार्लिक, जलजिरा आणि ती काय लास्ट अजमाजा. नानो सावडू. अरे थांब थांब. अरे थांब थांब. वाशी रे. अरे थांब थांब. अरे थांब थांब. अरे थांब थांब. अशी बघ. अरे थांब थांब थांब. अरे थांब. सो आम्ही आलेलो आहोत आता घरी. आई नानाला घेऊन खेळते मस्त. आणि कसा होता आजचा दिवस? मस्त होता, अनप्लॅन्ड होता, काहीच प्लॅन नव्हतं केलं. सो बेसिकली आम्ही गेलेलो ज्ञाना आणि सावीचं छोटे गोष्टी आहेत ते घेण्यासाठी. पण मला एक ड्रेससुद्धा एक्सचेंज करायचं होतं, वहिनीला सुद्धा थोडंफार काही कपडे घ्यायचे होते म्हणून गेलेलं. सो तुमचे भरपूर असे प्रश्न आहेत, तुम्ही नुसते शॉपिंगच करतात असं नाही आहे. सो बेसिकली असं झालेलं आहे की मला आणि वहिनीला आधीचे कपडे बिलकुल काही फिट होत नाही. सो आम्ही जातो घ्यायला, पण त्यातल्या पण खूप जसे जे नर्सिंग मॉम्स आहेत त्यांना माहिती आहे की खूप सिलेक्टिव्ह गोष्टी मिळतात आणि खूप कमी ठिकाणी मिळतात. सो आम्ही जेव्हा पण जातो, कुठे गेलो मिळालं तर घेऊन ठेवतो. यू नेव्हर नो कधी कुठे बाहेर जायला लागेल, कधी काय, आणि ते साईज चेंज होत राहतात. सो नर्सिंग फ्रेंडली ड्रेसेसमध्ये वी हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. जसे की क्लोथ्स जसे ओपन बटन्सच पाहिजेत, जास्त डीप नको, शॉर्ट पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. म्हणून आम्ही जेव्हा पण आम्ही हंट करत असतो, बघत असतो कुठे कुठे मिळतं. सो एव्हरी टाईम जेव्हा पण आम्ही तुम्हाला शॉपिंगचा ब्लॉग दाखवतो, दॅट डझंट मीन की आम्ही ॲक्च्युली शॉपिंग करतो किंवा काय. कधी कधी विंडो शॉपिंग पण असते. मोस्ट ऑफ द टाईम गेलो तर एखादाच कपडा उचलून आणतो किंवा काय असतं. पण बाहेर निघालो तर असं असतं की आम्हाला आवडतं, विंडो शॉपिंग असो की काही असो, आम्हाला बाहेर निघालं की ते एक टाइमपास असतो ना. सो तुम्ही सुद्धा कमेंट करून दाखवा की किती जण आमच्यामधले आहेत ज्यांना बाहेर गेल्यावरती असं बघितलं, चला त्याच्यामध्ये एक काय बोलतात ते सॅटिस्फॅक्शन पण मिळतं आणि रमून जातो मन असं. हां, तर बिकॉज काय राहिलं आता या पोरींमुळे जास्त बाहेर निघता येत नाही आणि मोबाईलसुद्धा असं हातात घेतलं ऑनलाईन शॉपिंग करायला तर ते झोपूनच जातो किंवा काहीतरी असंच होऊन जातं. म्हणून मग आम्हाला असं होतं की ठीक आहे, मिळालं आहे टाईम. आणि तू सगळ्यांनी बोलू नका की शॉपिंग का करते, शॉपिंग का करते. अशीच शॉपिंग करते करते करून आम्ही मागच्या वेळेस 150-200 ड्रेसेस फाल्गुनीचे सगळ्यांना हे केलेले. आणि असे तुम्हाला पुढे पण मिळतीलच थोड्या दिवसात, शॉर्ट लिस्टेड होतील जे घालत नाही वगैरे ते. आणि नवीन नवीन आवड आहे, काय आवड आहे, कपड्यांची आवड आहे म्हणून ते बस आमच्या मुलींना ती आवड कॅरी नको करायला. हां बस, नाही तर मग माझे काही खरं नाही बाबा. मुली ही तर घेऊन जाते, मुली पण घेऊन जातील. सो ठीक आहे, ही शॉपिंग आजची शॉपिंग केली. पण ते घेतले ना तुम्ही? थोडे घेतले नाही, फक्त मी ज्ञाना आणि सावीसाठीच आम्ही असंच गेलेलो. त्यांना असे स्पून्स वगैरे किंवा ते त्यांचे जे सिपर्स आहेत, हां सिपर्स आहेत ते घ्यायचे होते. ते आम्ही एवढा टाइम प्लास्टिक यूज करत होतो. इट्स बेटर की आता ते सिपर आणि खूप दिवसानंतर मॉम अँड मी मध्ये गेले ना हे लोक वगैरे ते घ्यायचे होते. परत स्पून्स घ्यायचे होते. ते सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ट्रॅव्हलिंग वाले असतात त्या गोष्टी घेतल्या. आणि तुम्ही सगळे विचारत असता की तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा ज्ञानाला काय खायला घेता वगैरे. सो त्याच्यावर पण एक ब्लॉग बनवणार आहे. फाल्गुनीने मला सांगितलं की मी तुला आज तो ब्लॉग, आज नाही म्हणजे ब्लॉग बनवून देणार. प्रॉमिस केलं की लवकरात लवकर तो सुद्धा ब्लॉग मी देणार आहे. प्लस खूप सगळ्या जणांनी असं सुद्धा विचारलं की तुमची जी प्रेग्नन्सी जर्नी आहे ती सुद्धा शेअर करा. तर ती सुद्धा मी ट्राय करते की तुमच्यापर्यंत पोहोचू. सो बेसिकली ऑगस्ट तुमच्यासाठी ब्लॉग्स येणार आहेत. आणि प्रॉमिस तर नाही करत, पण ट्राय करेल, नक्कीच ट्राय करेल. फक्त लव्ह स्टोरी नका विचारू की तुमच्यापर्यंत जी प्रेग्नन्सी जर्नी होती ती तुमच्याबरोबर शेअर करू. जेवढं काही आठवत असेल तेवढं, बिकॉज मला सुद्धा जास्त डिले करायचं नाही. जास्त डिले झालं तर मी पण विसरून जाईल की काय काय गोष्टी. तर लवकरात लवकर, पण ज्ञानाच्या शेड्यूलमुळे किंवा तिच्यावरती एवढा टाइम जातो की नाही बाकीच्या गोष्टी हे करतायत.
आणि तुम्हाला मोस्टली आम्ही बाहेर जातो तेच ब्लॉग दिसतात, पण घरातल्या रुटीनमध्ये आम्ही ट्राय करतो शूट करायला, पण ते नाही पॉसिबल होत मोस्ट ऑफ द आणि टाइम. मी जेव्हा असतो घरात तेव्हा मी आम्ही करतो शूट, पण बाकीच्या वेळेस नाही होत. त्यांचं मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला त्यांना फीड करण्यात, त्यांचं ते क्लिनिंग करण्यात त्याच्यातच निघून जातो. ज्यांच्या घरी छोटे बेबीज आहेत त्यांना ती गोष्ट रिअलाइज होईल की हाफ ऑफ द टाइम त्या गोष्टींमध्येच चालून जातो. एनिवेज वी आर ट्राईंग आवर लेवल बेस्ट की तुमच्यापर्यंत लवकरच तुम्हाला सांगितल्यात गोष्टी. खूप लोकांचे इंस्टाग्रामवरती सुद्धा रिक्वेस्ट होते की ताई प्लीज आमची प्रेग्नन्सी संपण्याच्या आधी तू आमच्याबरोबर शेअर कर. एक असतं ना 2 ब्लॉग आहेत, एक प्रेग्नन्सी रुटीन आणि ज्ञानाचं खाणं. हे एकदम हायली खूप लोकांनी विचारलेत आणि दे वॉन्ट इट, सो विल ट्राय दिस मंथ पॉसिबली. सो कसा वाटला आजचा ब्लॉग? जास्त काय नव्हतं, पण आमची सगळे बोलायचे की आमची डेली रुटीन लाईफ काय आहे. सो मी जेव्हा ऑफिसवरून लवकर येतो किंवा ऑफिसला जाण्याच्या आधी शूट करतो आणि आल्यावर परत पटापट चेंज करून मग शूट करतो. ते काही मी जेवढं दाखवायचा प्रयत्न करतो जेवढं शूट करतो तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. आणि काय नाही, बस असंच अभुनीवर प्रेम देत राहा, आमच्या ज्ञानासावीला प्रेम देत राहा. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.